नमस्कार मित्रांनो, मी चेतराम मोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज पहिल्या राऊंडची लिस्ट जी आहे तर ती लागलेली आहे. या ठिकाणी जर तुम्ही लॉग इनमध्ये आलात तर या ठिकाणी कॅप राऊंड 1 अलॉटमेंट लिस्ट, कोणाला कुठलं कॉलेज मिळालं या संदर्भात मित्रांनो 5:30 वाजेनंतर ही लिस्ट लागत असते दरवेळेस, आणि यावेळेस टायमावर लागली. त्यासाठी पहिलं तर CET सेलचे अभिनंदन. त्यानंतर मित्रांनो, ज्यांना ज्यांना कॉलेज मिळाले त्या सगळ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन, जे आपल्या यूट्यूबवरून मार्गदर्शन घेत आहेत. सगळ्यांनी सगळ्यात पहिलं टाकून द्या तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं, कमेंट सेक्शनमध्ये टाका. त्यानंतर अजून अभिनंदन आपल्या काउन्सिलिंगच्या स्टुडंटचं. याच्यामध्ये आता रिसेंटच मी टाकलं आहे की ज्यांना कॉलेज मिळाले, ज्यांना कॉलेज मिळालं नाही आहे तर त्या सगळ्यांनी मला मेसेज करा म्हणून. या ठिकाणी सानिका मोरे पुणे भेटले, तनुज लोखंडे याला पण पुणे भेटले, अनय जोशी याला पण पुणे भेटले, साक्षी याला पण पुणे भेटले. एक परत ज्या विद्यार्थ्यांना नाही मिळालं त्यांनीसुद्धा मेसेज टाका. निधी गुरव आय थिंक बारामती भेटले. त्याच्यानंतर अजून समर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर गव्हर्नमेंट कॉलेज काहीतरी आहे याचं मिळालेलं. आता विषय काय मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यांचे मेसेज मी बघू शकत नाही सध्या तरी, कारण विषय असा झाला आहे की आता खूप सगळे मेसेजेस जे आपल्याला ते येत आहे. काहींना कॉलेजेस जे आहे तर ते अलॉट नाही झाले, नेक्स्ट राऊंडला होईल. बारामतीला हॉस्टेल, त्याच्यानंतर जळगावचं कॉलेज भेटलं, त्यानंतर धोंडाईचा कॉलेज, त्याच्यानंतर या ठिकाणी के वाघ भेटलं आहे, त्यानंतर दापोली भेटलं आहे, बारामतीचं भेटलं, त्यानंतर शरदचंद्र कॉलेज भेटलं आहे, त्यानंतर मित्रांनो गोविंदरावजी निकम भेटलं आहे, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोलासुद्धा भेटलं आहे, त्यानंतर या ठिकाणी मालेगावचं कॉलेज भेटलं आहे, त्यानंतर मित्रांनो वाशिमचं कॉलेज भेटलं आहे, गव्हर्नमेंट कॉलेज इथं दापोली भेटलं आहे इकडं. त्यानंतर असे वेगवेगळे कॉलेजेस जे आहे तर ते जे पाहिजे होते तेच मिळाले. प्रेफरन्स नंबर 1 आता काय करायचे. ओके, ठीक आहे, धन्यवाद सगळ्यांना. असेच चांगले चांगले कॉलेज भेटो. मला एक आनंद झालेला आहे की ठीक आहे आपण काहीतरी करतो, थोडी मेहनत घेतो स्टुडंटसाठी, तर त्याचं होतं आहे फलित. चला ठीक आहे, जे नाही भेटले त्यांच्यासाठी मित्रांनो अजून 2 राऊंड कॅप राऊंडचे बाकी आहे, 1 राऊंड स्पॉट बाकी आहे, त्यांना मी भेटून देईल. आपल्या काउन्सिलिंगचे जेवढे पण आहेत त्यांना तुम्ही लोड नका घेऊ. ओके, आता राहिला प्रश्न ज्यांना नाही भेटलं त्यांनी काय करायचं, आणि या राऊंडच्या संदर्भात कट ऑफचं काय आहे. मित्रांनो या ठिकाणी आले आहात तुम्ही तर अशा प्रकारची ही लिस्ट आहे, तुम्ही बघू शकता. आता लिस्टमध्ये तुम्हाला या ठिकाणी तुम्ही कॉलेज कोड टाकला किंवा तुमचं नाव जरी टाकलं तर तुम्हाला या ठिकाणी कॉलेज बघायला मिळतील, है ना. वेगवेगळे कॉलेजेस आहेत मित्रांनो. आता इथं जसे जसे तुम्ही खाली जाल अशा प्रकारे तुम्हाला पुणेचा कट ऑफ जो आहे तर तो तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो आहे, है ना. तर या ठिकाणी तुम्ही यंदा नोटीस केला असेल, आता जे मुलं आहेत काउन्सिलिंगचे त्यांना मी अगोदरच बोललो होतो की यंदा कट ऑफ जो आहे तर तो कमी जाण्याची शक्यता आहे, आणि त्या प्रमाणेच मित्रांनो कॉलेज जे आहे तर ते आय थिंक बऱ्यापैकी जो आहे तर कट ऑफ उतरलेला आहे. ओके, अजून उतरेल, काय होईल मी तुम्हाला सांगेल पुढं. आता इथं आमच्या काउन्सिलिंगचा स्टुडंट आहे EWS कॅटेगरीचा, तर त्याला या ठिकाणी पुणे मिळालेला आहे 104 वर. ओके, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता काही पालकांना मी बोललो होतो की मी सर पुणे का पहिले टाकायला लावतो, तर याच्या मागचं रिझन हे असतं, रिझर्वेशन काय वर्क करतं काय नाही, मी मीटिंग्समध्ये सांगितलं होतं. आणि ती स्ट्रॅटजी जी आहे तर ती अशा ठिकाणी काम करते की ज्या एक्सपेक्टेशन पण नसते आपल्याला, पण चांगलं कॉलेज भेटून जातं. ज्या ज्या विद्यार्थ्यांना नाही मिळालं त्यांना आता काही लोड घ्यायचं काम नाही, तुम्ही ॲटोमॅटिकली सेकंड राऊंडला जाऊ शकता. सेकंड राऊंडला जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही प्रेफरन्स चेंज करा, अदरवाईज तुम्हाला नाही वाटलं चेंज करायचे तर तुम्ही करू नका. ओके, म्हणजे तुम्हाला कसं आहे की त्याच्यामध्ये प्रेफरन्स लिस्ट जर तुम्हाला असं वाटत असेल की ठीक आहे तुमची व्यवस्थित आहे तर तुम्ही चेंज नका करू. तुम्हाला असं वाटत असेल काही चुकलं टाकताना कॅफेवाल्याकडून तर तुम्ही चेंज करा लिस्ट. आता पुढं ज्यांचे नंबर लागले त्यांना काय, तर मित्रांनो पहिलं तर ज्यांचे नंबर नाही लागले त्यांना कुठलाही फॉर्म भरायची गरज नाही आहे, तुम्ही ॲटोमॅटिकली सेकंड राऊंडला जाणार आहे. त्याच्यानंतर ज्यांचे नंबर लागले आता तर त्यांचे 10 तारखेला या ठिकाणी रिपोर्टिंगचा कालावधी चालू होईल. सकाळी 9 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही रिपोर्टिंग करू शकता. 11 तारखेला तुम्ही जाऊ शकता, 12 तारखेला जाऊन त्या ठिकाणी तुम्ही तुमचं जी काय ओरिजिनल डॉक्युमेंट्स असेल, अलॉटमेंट लेटर मित्रांनो अजून तुमच्या लॉग इनमध्ये आलेलं नाही आहे. अलॉटमेंट लेटर जे आहे, आता अनयचं लॉग इन आहे आपल्याकडं, तर या ठिकाणी मित्रांनो अलॉटमेंट लेटर येतं, त्यानंतर कॉलेजचं नाव येतं. अलॉटमेंट लेटर तुम्ही डाउनलोड करू शकता, तिथं अलॉटमेंट लेटर डाउनलोडचं तसं आल्यावर मी परत एकदा करून दाखवेल तुम्हाला. तर ते तुम्ही डाउनलोड करून
तुमच्या जे काही हे असेल म्हणजे अलॉटमेंट लेटर जे आहे तर त्याची झेरॉक्स काढून घ्यायची आहे. त्यानंतर इथं व्ह्यू प्रिंट युअर फॉर्म म्हणून येतं मित्रांनो. तर ही फॉर्मची प्रिंट जी आहे तर ती तुम्ही काढून म्हणजे सोबत घेऊन जायची आहे फायनल प्रिंटवाली. ओके, ही डाउनलोड करून तुम्ही सोबत घेऊन जायची आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचा गॅप असेल त्यांनी गॅप सर्टिफिकेट सोबत घेऊन जायचं आहे. त्यानंतर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचा अजून काही डॉक्युमेंट्स असतील, फॉर एक्झाम्पल काहींनी अगोदर रिसिप्ट अपलोड केली होती, ती व्हॅलिडिटी आलेली असेल, ते सगळे मूळ कागदपत्र सोबत घेऊन तुम्ही रिपोर्टिंगला कॉलेजला जायचं आहे. रिपोर्टिंग करायची आहे 10 तारखेला, 11 तारखेला किंवा 12 तारखेला, या 3 दिवसात तुम्ही रिपोर्टिंग करून घ्यायची आहे. ज्यांना कॉलेज नको आहे त्यांनी ते कॉलेज रिफ्यूज करू शकता, त्याच्यामुळं तुम्हाला कॉलेजला जायची गरज नाही आहे. ज्यांना फ्लोट करायचं आहे त्यांनीच कॉलेजला जा, किंवा ज्यांना त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे म्हणजे फ्रीज करायचं आहे त्यांनीच त्या ठिकाणी जा. त्यानंतर मित्रांनो अजून बाकीची जी इन्फॉर्मेशन आहे म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी 1000 रुपये जे आहे फ्लोटसाठी लागणार आहे. त्यानंतर फ्रीज जर करायचं असेल तर तेवढी फीस लागेल. आणि त्यानंतर कॉलेजची फीस जी असेल ती तुम्हाला त्या ठिकाणी जर ॲडमिशन करायचं असेल तर ती लागेल. फ्लोट करायचं असेल तर कॉलेजची फी भरायची गरज नाही आहे. त्यानंतर अजून विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असेल तर आज रात्री आपल्या काउन्सिलिंगच्या झूम मीटिंगमध्ये मी सोडवणारच आहे. बाकीचे जे विद्यार्थी आहेत तुमचे प्रश्न तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारा. मला शक्य झालं तर मी एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो आणि ज्या ठिकाणी मी तुमचे काही जे डाऊट्स असतील ते सगळे क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल. फ्रीज फ्लोट रिफ्यूज संदर्भात आपले व्हिडिओज ऑलरेडी आहेत आपल्या चॅनलवर, वाटलंच तर मी एखादा परत पोस्ट करून देईल. ओके, राहिला प्रश्न मित्रांनो, तर आता हे 2 दिवस जे आहेत तर ते माझे तुम्ही बघू शकता की काउन्सिलिंगच्या स्टुडंटलाच देण्यामध्ये जाणार आहे. नवीन जे विद्यार्थी आहे माझ्या काउन्सिलिंगला घेण्यासाठी तेवढा फारसा वेळ आता माझ्याकडं नाही आहे, पण तरी ज्यांना ॲड व्हायचं आहे, कारण देशातले खूप सगळे विद्यार्थी जे आहेत त्यांचे ऑलरेडी ॲडमिशन झालेले आहेत आणि ते आता आम्हाला सोडून जातील, हे मला तरी खूप म्हणजे कसं तरी वाटतं आहे. कारण आता ऑलरेडी स्टुडंट आहेत खूप सगळे चांगले आणि आमचे अगोदर मीटिंग्स वगैरे झाल्या, गुगल मीटिंग, बघा आम्ही थोडे बॉन्डिंग वगैरे टाईप झाली होती नॉर्मल स्टुडंटसोबत. सो ते आता जातील. सो ठीक आहे, सगळ्यांना शुभेच्छा. पुढं मी कशाप्रकारे तुम्हाला गाईड करू इच्छील किंवा जशा पद्धतीने मी तुम्हाला गाईड करू शकेल मी त्या पद्धतीने तुम्हाला गाईड करेल मित्रांनो. आणि तुम्हाला जास्तीत जास्त प्रकारे जसं पण तुम्हाला काय मार्गदर्शन करता येईल ते करत राहील. राहिला प्रश्न की ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं नाही आहे किंवा ज्यांना मनासारखं कॉलेज मिळालं नाही आहे त्यांच्यासाठी अजून राऊंड्स आहेत. त्याच्यामुळं तुम्ही कुठल्याही प्रकारचं टेन्शन किंवा हे घेऊ नका. तुम्हाला अजून एखादं चांगलं कॉलेज नाही मिळालं तर चांगल्या कॉलेजसाठी ट्राय करू शकता. काही वेळेस होऊन जातं. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे त्यांच्यासाठी आता थोडी वेटिंग लिस्ट आहे. या ठिकाणी हे आपलं काउन्सिलिंगचं 7038893178 हा नंबर आहे. या ठिकाणी पेमेंट करून तुमचा स्क्रीनशॉट जो येतो तो पाठवून ठेवा. नवीन तुमचं ॲडमिशन झाल्यानंतर आम्ही तुमचं कन्फर्म जे आहे तर ते करून तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करू. ही आपला या ठिकाणी 2 आहेत प्लॅन्स. 499 आहे प्रेफरन्स लिस्ट आणि स्टार्टिंगच्या राऊंडच्या गायडन्ससाठी, आणि 999 आहे टोटल गायडन्ससाठी. आणि तुम्हाला 1-to-1 असिस्टंट जे मीटिंग थ्रू मिळतं. त्यानंतर आम्ही काही जे आहेत तर तुमच्या मॅसेजचे रिप्लायसुद्धा वगैरे करतो. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुमच्या 999 आणि 499 या प्लॅन्समध्ये इन्क्लूड्स आहे. त्यानंतर तुम्हाला जर नोट्स पाहिजे असेल तर त्याही तुम्हाला मिळतील. आपल्या नोट्स ज्या आहेत तर त्या ऑलरेडी ऑल ओव्हर महाराष्ट्र फॉलो होतात. मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की उद्या ऑल डे आपली झूम मीटिंग चालणार आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे काहीही डाऊट्स असेल सकाळी 10 वाजेपासून तुमची मीटिंग जी आहे तर ती घेणं चालू करून देईल, किंवा 9 वाजेपासूनच आपल्या ग्रुप्सवर मीटिंगच्या लिंक जे आहे तर येऊन जाईल. आणि दिवसभर तुमचे काय क्वेश्चन असेल तर मी ते सॉल्व करेल. तुमचे डाऊट जे आहेत तर ते सॉल्व करेल. त्याच्यामुळे तुम्ही थोडं निश्चिंत राहा. सगळ्यांना चान्स मिळेल है ना, जेणेकरून तुमचा डाऊट जे आहे तर ते क्लिअर होऊन आपण तुम्हा सगळ्यांना योग्यरित्या मार्गदर्शन करू. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांनी काळजी घ्या. कोणाला कोणतं कॉलेज मिळालं ते मला सांगायचं विसरू नका कमेंट सेक्शनमध्ये.